डायलॉग डिलिव्हरी कशी असावी, कारण थिएटर समोरचा अभिनय आणि कॅमेरा समोरचा अभिनय यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही आता बघू शकता याच्यामध्ये सर सांगतायत की कसं बसायचं, कॅमेऱ्यात कसं बघायचं, बोलायचं कसं, बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, आपला शॉट संपल्यानंतर आपला अभिनय किती सेकंद चालू राहायला पाहिजे. जेव्हा डिरेक्टर बोलतात की कट, त्याच्यानंतरही आपल्याला काही वेळ अभिनय चालू ठेवावा लागतो. एंट्री केल्यानंतर तुम्हाला लगेचच अभिनयाला सुरुवात करायची असते का, तर नाही, तुम्हाला आधी त्या मूडमध्ये जावं लागतं. जेव्हा दिग्दर्शक बोलतो रोल कॅमेरा अँड ॲक्शन असं बोलल्यानंतर काही कलाकार पटकन लगेच डायलॉग डिलिव्हरी सुरू करतात. तसं न करता आधी तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये जा, म्हणजे ती सिच्युएशन तुम्ही क्रिएट करा. ती तुमच्या बॉडी लँग्वेजच्या माध्यमात असून, चेहऱ्यावरील हावभाव असतील, डोळ्यातून असतील वगैरे. तर डायलॉग बोलण्याच्या अगोदर आम्हाला कळेल प्रेक्षकांना तेव्हा काहीतरी घडलेलं आहे, काहीतरी प्रसंग आहे, तो माणूस तर आता अस्वस्थ दिसतोय वगैरे. हे आधी वातावरण तयार करावं लागतं, मग त्याच्यानंतर तुमचे डायलॉग बाहेर पडतात. हे कायम लक्षात घेतलं पाहिजे. आता अशा अजून खूप काही गोष्टी आहेत की सरांनी सांगितलेले आहेत. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता, प्रत्येक गोष्ट एक आणि एक गोष्ट ते सरांना ते विद्यार्थ्यांना समजावून सांगतात. त्यातून काय होतं, तुमचा कॅमेरासमोरचा अभिनय खूप पक्का होतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे अभिनय कार्यशाळा खूप महत्त्वाची आहे. यापेक्षा आपण कोणाकडून काय शिकतोय आणि शिकवणारे व्यक्ती कोण आहे, त्याचा दर्जा काय आहे, हे खूप महत्त्वाचं. आणि हे सगळं फक्त मिळतं आमच्याकडे दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये.